नमस्कार मित्रांनो, जर तुमच्याकडे रेशन कार्ड असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे। कारण की मित्रांनो, रेशन कार्ड धारकांसाठी सरकारने एक महत्त्वाचा व दिलासादायक निर्णय घेतलेला आहे। हा निर्णय रेशन कार्ड धारकांसाठी खूप फायद्याचा ठरणार आहे। या निर्णयामुळे बऱ्याच रेशन कार्ड धारकांना येणाऱ्या समस्या या दूर होणार आहेत। तर सरकारने रेशन कार्ड धारकांसाठी कोणता महत्त्वाचा निर्णय घेतला आहे याविषयीच आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओ नक्की पूर्ण पहा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया। तर मित्रांनो, रेशन कार्ड हे सर्व भारतीय नागरिकांसाठी एक अतिशय महत्त्वाचे असे कागदपत्र आहे। ज्याप्रमाणे मतदान कार्ड आपल्यासाठी एक महत्त्वाचे शासकीय दस्तऐवज आहे, त्याचप्रमाणे रेशन कार्ड देखील आपल्या सर्वांसाठी एक महत्त्वाचे शासकीय दस्तऐवज आहे। त्याशिवाय विविध प्रकारच्या सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी सुद्धा रेशन कार्ड तेवढेच महत्त्वाचे आहे। त्यामुळे मित्रांनो, रेशन कार्ड बनवल्यानंतर कुटुंबातील सर्व सदस्यांची नावे रेशन कार्डमध्ये समाविष्ट करणे हे खूप महत्त्वाचे आहे। तर मित्रांनो, आता अशातच रेशन कार्ड धारकांसाठी एक महत्त्वाची व दिलासादायक माहिती समोर आली आहे आणि ती म्हणजे मित्रांनो, सर्वसामान्यांचे रेशन कार्ड आता इतिहास जमा होणार आहे। कारण की सार्वजनिक वितरण प्रणालीमध्ये महत्त्वाचे असलेले रेशन कार्ड आता बंद होणार आहे आणि त्या रेशन कार्डच्या जागेवर लाभार्थ्यांना नवीन ई रेशन कार्ड मिळणार आहे। हे ई रेशन कार्ड लाभार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने दिले जाणार आहे। या ई रेशन कार्डमुळे लाभार्थ्यांना खूप फायदा होणार आहे। तसेच महत्त्वाचे म्हणजे रेशन कार्डमध्ये नवीन नावाची नोंदणी, दुरुस्ती करणे तसेच रेशन कार्ड संबंधित इतर कामे हे ई रेशन कार्डद्वारे ऑनलाईन पद्धतीने करता येणार आहेत। यामुळे सर्वसामान्य नागरिकांना म्हणजेच शेतकरी बांधव, कामगार, मजूर, बेघर स्थलांतरित मजूर तसेच इतर सर्व पात्र लाभार्थ्यांना दिलासा मिळणार आहे। कारण की अगोदर लाभार्थ्यांना नवीन रेशन कार्ड काढण्यासाठी किंवा रेशन कार्ड संबंधित इतर कुठलेही कामे करण्यासाठी सरकारी कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागत होत्या। अनेक वेळा रेशन कार्ड संबंधित काम करण्यासाठी लाभार्थी हा एजंट मार्फत कामे करत होता। खूप जास्त पैसे एजंट लोकांना देऊन सुद्धा कामाची गॅरंटी राहत नव्हती। यामुळे लाभार्थ्यांना अनेकदा खूप मनस्ताप सहन करावा लागत होता। त्यामुळे हे सर्व प्रकार बंद व्हावेत यासाठी अन्न, नागरी व पुरवठा विभागाने सर्वसामान्य जनतेसाठी ऑनलाईन पद्धतीने रेशन कार्ड उपलब्ध करून देण्याचा म्हणजेच ई रेशन कार्ड देण्याचा निर्णय घेतला आहे। यामुळे सर्वसामान्य रेशन कार्ड धारकांना दिलासा मिळाला आहे। रेशन कार्डची मागणी खूप जास्त असल्याने तसेच आता सर्वच कामे ही ऑनलाईन पद्धतीने झाल्यामुळे रेशन कार्ड सुद्धा नागरिकांना ऑनलाईन पद्धतीने मिळणार आहे। तसेच तुम्ही रेशन कार्डची दुरुस्ती सुद्धा म्हणजेच कुणाचे नाव तुम्हाला रेशन कार्डमध्ये ॲड करायचे असेल किंवा कुणाचे नाव तुम्हाला कमी करायचे असेल तर ही कामे सुद्धा तुम्ही आता ऑनलाईन पद्धतीने करू शकता। त्यामुळे तुम्हाला कुठल्याही एजंटला पैसे देण्याची आवश्यकता राहणार नाहीये। तर अशा पद्धतीने मित्रांनो, आता रेशन कार्ड धारकांना ई रेशन कार्ड देण्याचा निर्णय शासनाकडून घेण्यात आलेला आहे आणि या ई रेशन कार्डमुळे लाभार्थ्यांना बरेचसे फायदे हे होणार आहेत।